नमस्कार, कुक विथ दक्षता या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट आणि झणझणीत अशी कोकणी स्टाईल कोळंबीची कढी. भात किंवा भाकरीसोबत खूप छान लागते. चला तर मग पाहूया ही स्वादिष्ट रेसिपी कशी बनवायची. इथे आपण 250 ग्रॅम कोळंबी घेतली आहे. ती चांगली स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून ठेवले आहे. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूया. एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, थोडंसं आलं, एक कांदा उभा चिरलेला, एक वाटी खोबरं, कोथिंबीरीचे देठ आणि इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. इथे आपण 7 ते 8 लाल बेडगी मिरची घेतली आहे आणि सुकवलेल्या कैरीचे 4-5 तुकडे घेतले आहेत. ते अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवले होते. ते आता मिक्सरमध्ये घालून एकदा मिक्सर फिरवून घेऊ. चला तर मग या कढीसाठी लागणारा सिक्रेट मसाला तयार करूया. आता यात ओलं खोबरं, एक उभा चिरलेला कांदा, थोडंसं आलं, कोथिंबीरीचे देठ आणि घरगुती हिरवा मसाला घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. गरजेनुसार पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या या सिक्रेट मसाल्याला खूप छान कलर आला आहे. चला तर मग आता पातेला गॅसवर ठेवूया. त्यावर 1.5 पळी तेल घालूया आणि त्यात 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या ठेचून घालूयात. लसणीला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊ आणि त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालूया. यात थोडंसं मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजला जातो आणि यावर झाकण ठेवून याला थोडं शिजू देऊया. आता यात टोमॅटो घालू आणि तो छान मऊ होईपर्यंत परतून घेऊ. टोमॅटो छान मऊसूत शिजला गेला आहे. आता यात कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि घरगुती हिरवा मसाला घालून परतून घेऊ. यात थोडंसं पाणी घालून याला एक उकळी काढून घेऊ. आता यात कोळंबी घालूया. गरजेनुसार मीठ घालूया आणि 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. इथे 7 मिनिटं झालेली आहेत. आता आपण तयार केलेला सिक्रेट मसाला यात ॲड करूया.
आता यात गरजेनुसार मीठ आणि 4 ते 5 कोकम टाकूयात. शेवटी वरून कोथिंबीर घालूया. गरमागरम कोळंबीची कढी भात किंवा भाकरीसोबत सर्व करा. खूपच चविष्ट आणि झणझणीत लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे चॅनल माझं नाही, आपलं आहे. थँक्यू.